गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव नगर परिषदेचे प्रकरण न्यायालयातून सुटले असले तरी शासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा संभ्रम वाढत चालला आहे। महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका 25 ऑक्टोबर 2024 ला मागे घेतली। मात्र त्यानंतरही सरकारकडून कुठलीही कारवाई न झाल्याने आठ गावातील नागरिक गेल्या 10 वर्षापासून विवेचनेत पडले आहे। यात आमगाव, पदमपूर, कुंभारटोली, बिरशी, रिशामा, किडंगीपार, बनगाव आणि महाली या 8 गावातील नागरिक गेल्या 10 वर्षापासून मोठ्या प्रशासनिक गोंधळाला तोंड देत आहेत। सन 2014 पासून सुरू असलेल्या या प्रकरणामुळे या गावांचा नगर परिषद, नगरपंचायत की ग्रामपंचायत असा गोंधळ नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे। तर दुसरीकडे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही। रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा यासारख्या मूलभूत सुविधांमध्ये सातत्याने दिरंगाई होत आहे। आमगाव नगर परिषदेअंतर्गत रिशामा, पदमपूर, महाली, बिरशी, कुंभारटोली, किडंगीपार, बनगाव, आमगाव ही 8 गावं आहेत। मात्र आमगाव वगळता इतर गावांना ग्रामपंचायत करायला पाहिजे अशी नागरिकांची मागणी होती। मात्र यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। महाराष्ट्र सरकारने पुन्हा 6/12/2017 ला सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि स्टे आणला आणि या स्टेला 6 वर्ष झाली आणि पुन्हा हा स्टे 25/10/2024 ला पुन्हा महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या लागलेला स्टे मागे घेतला। याचा अर्थ असा होतो की जे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठचा जो न्याय दिला आहे न्यायाधीशांनी तो लागू होतो, परंतु गेल्या 4 महिने लोटूनही महाराष्ट्र सरकारने अद्यापही 7ही गावांना ग्रामपंचायत बहाल केलेली नाही। या मागणीकरता आज शासनदारी आमदार या जनता दरबारामध्ये आम्ही ही मागणी घेऊन आलेलो आहोत। आम्हाला आमची मागणी पूर्ण करतील असा विश्वास आदरणीय सन्माननीय विधानसभेचे लाडके आमदार संजयभाऊ पुराम यांच्यावर त्यांनी दर्शवलेला आहे। या 8 गावातील नागरिक अजूनही नागरी सुविधापासून वंचित आहेत। सन 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी 25 ऑक्टोबर 2024 ला राज्य सरकारने आपली याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला। न्यायालयात तसे प्रतिज्ञापत्र देखील सादर केले। सर्वोच्च न्यायालयातून ही याचिका मागे घेण्यात आल्याचे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। मात्र आजवर राज्य सरकार 4 महिने लोटूनही 7 गावांना ग्रामपंचायत बहाल का करत नाही? पुन्हा आमगाव नगर परिषदेचे प्रकरण न्यायप्रविष्ट तर होणार नाही ना अशी शंका 8 गावातील नागरिकांच्या मनात आहे। भाजप सरकारने 2017 मध्ये 8 गावांना नगर परिषदेमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला। मात्र स्थानिक नागरिक आणि काही नेत्यांनी याला विरोध दर्शविला। या निर्णयाविरोधात रिशामाचे माजी उपसरपंच तीरथ हेटरे व निकेश मिश्रा यांनी याचिका दाखल केली होती। 28 नोव्हेंबर 2017 ला न्यायालयाने राज्यपाल आणि महाराष्ट्र सरकारने काढलेला आमगाव नगर परिषदेचा अध्यादेश रद्द केला। आमगाव नगर पंचायत व 7ही ग्रामपंचायत राहतील असा निर्णय यातून देण्यात आला। मात्र 4 महिने लोटूनही आजपर्यंत कोणताही आदेश आलेला नाही। त्यामुळे लवकरच मोठा जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा रिशामाचे माजी सरपंच तीरथ हेटरे यांनी दिला आहे।